नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील 529 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। पण हा निधी कोणाला मिळणार? ज्यांची 12 लाख खाती बँकांनी परत पाठवली आहेत त्यांची काय होणार? आणि तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे। एकूण 6,22,207 शेतकरी बांधवांची कर्ज खात्यात 529 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे या निधीमुळे शेतकरी बांधवांची कर्ज खाती आता पूर्णपणे निरंक म्हणजेच पूर्ण फेडली गेली आहेत। राज्यात एकूण 32 लाख थकबाकीदार शेतकरी आहेत। त्यापैकी सहकार विभागाने 16.96 लाख पात्र शेतकरी बांधवांची पहिली यादी जाहीर केली होती। आतापर्यंत सुमारे 11 लाख शेतकरी बांधवांनी त्यांची ई-KYC पूर्ण केली आहे। त्याचप्रमाणे प्रमाणीकरण पूर्ण झाले होते। अशा 6.22 लाख शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला आहे। अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असे प्रश्न होते की निधी मंजूर असूनही तो मिळाला नाही। तर बांधवांनो, सुमारे 12 लाख कर्ज खात्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या, जसे की नावातील किंवा खाते क्रमांकातील तफावत, आधार लिंक नसणे, एकाच नावाच्या 2 नोंदी असणे। या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ही खाती पुन्हा बँकेकडे पाठवण्यात आली होती। बँकांना हे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शेतकरी बांधवांसाठी सर्वात दिलासादायक बातमी म्हणजे या कर्जमाफीमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही। मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले आहे की ही वन टाइम सेटलमेंट OTS नाही। त्यामुळे बँकांनी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यास नकार देऊ नये असे सक्त आदेश दिले आहेत। तसेच बँकांनी लावलेले जास्तीचे NPA व्याज आता रद्द करण्यात आले आहेत। तसेच वेळापत्रक सरकार येत्या एका महिन्यात 80% प्रकरणांचा निपटारा करण्याचे ध्येय ठेवून आहे। राहिलेले 20% शेतकरी त्यांना थोडा जास्त वेळ लागू शकतो। नियमित कर्जदार जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे फेडतात त्यांना मिळणारे प्रोत्साहन अनुदान या कर्जमाफीच्या प्रक्रियेनंतर दुसऱ्या टप्प्यात वितरित केले जाईल। तर मित्रांनो, जर तुमची ई-KYC राहिली असेल तर ते तातडीने पूर्ण करा। तुमच्या गावातील यादीत तुमचे नाव आहे का हे तपासा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा। शेतीविषयक अशाच ताज्या अपडेटसाठी कृषी वार्ता मराठवाडा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।